पुढची बातमी. अण्णा हजारे यांच्या आंदोलनासारखं कॉक्रोच पार्टीचं होऊ नये असं कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात सपकाळ यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी संवाद साधलाय. बघूया. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक दिसतात, मात्र त्या सर्वांना संधी देणं शक्य नाहीये. आपण पाहतोय अतुल लोंढेंना उमेदवारी मिळाली, संपूर्ण सध्या परिस्थिती पाहायला मिळते. नागपूरमध्ये प्रचंड नाराजी नाट्य सुरू आहे काँग्रेस. अजिबात नाराजी नाट्याचा प्रश्नच नाही. त्या ठिकाणचं संख्याबळ बघता त्या ठिकाणची निवडणूक कशी होणार आहे सर्वश्रुत आहे. इतपर लोकशाही मार्गाच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा विरोध म्हणून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी 2 उमेदवारांना दाखल केलेला आहे. आणि अतुल लोंढेंची पण जी भूमिका आहे ती पक्षासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सत्तेची हवस नाही आणि पराभवाचं भय नाही, एकंदरीत ही भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेच्या अनुषंगानं नागपूर या ठिकाणी आमचे सर्व त्या ठिकाणचे जे नेते आहेत ते संयुक्त निर्णय या अनुषंगाने घेतील. काँग्रेस पार्टी मधल्या एकंदरीत अस्वस्थतेला आमची साथ घालायची की आमचा बॅकग्राऊंड काँग्रेसचा चेक करा आणि सहमत असाल तर आमची सोबत या, सहकार्य करा. आणि पक्षात यायचं नसेल तर काही हरकत नाही. एकंदरीत मोदीच्या विरोधात आपण सर्वांनी मिळून लढलं पाहिजे आणि देश वाचवला पाहिजे, ही आजची आवश्यकता आहे. त्या आवश्यकतेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना साथ घालतो. जे काँग्रेस जनता पार्टीच्या निमित्तानं जितके नामक एक व्यक्ती पुढे आले, त्यांना काही तुम्ही आव्हान द्याल का या निमित्तानं? त्यांनी एक तरुणांचा आवाज बनून जो पार्टी रजिस्टर केली ती एकंदरीत सरकारच्या विरोधात आहे. आणि त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती अनेकांचं मत आहे आणि त्या अनेकांचा आवाज या निमित्ताने झालेला आहे. आणि हा आवाज जो आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याकरता त्यांना माझ्या शुभेच्छा. प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र, बुलढाणा.